नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आवड एज्युकेशनल अकॅडमीच्या ऑनलाईन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस मेम्ब्रेन movement of substances across the membrane, movement of components across the plasma membrane. So yesterday we discussed about plasma membrane. Plasma membrane is double layered or bilayered फ्लुइड मोझाईक मॉडेल, ज्याला आपण लिपिड बायलेयर असं म्हणतो. लिपिडच्या 2 लेयरनी बनलेलं हे मॉडेल आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन्स प्रेझेंट आहेत आणि या लिपिड बायलेयरमध्येच प्रोटीन्स प्रेझेंट आहेत आणि हे प्रोटीन्स वेगवेगळी कामं करतात. तशाच पद्धतीनं मग याच प्लाझ्मा मेम्ब्रेनचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे टू अलाउ द मुवमेंट ऑफ कंपोनंट्स अक्रॉस द मेम्ब्रेन. म्हणजे ते जे मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनच्या बाजूला किंवा मेम्ब्रेनच्या आत आणि बाहेर कंपोनंट्सची मुवमेंट घडवून आणणं is important function of plasma membrane. So today we have to see how this movement of component is takes place. Okay, this movement takes place, but in which way? Is energy required for it or not? We have to discuss this. So the movement across the membrane takes place by different methods. So first is diffusion. आता डिफ्युजन ही त्यातली पहिली मेथड आहे आणि या डिफ्युजननी हे अक्रॉस द मेम्ब्रेन गोष्टी काय होतात, ट्रान्सपोर्ट होतात. फॉर एक्झाम्पल, दिस इज द मेम्ब्रेन, दिस इज सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन आणि या सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेनच्या एका बाजूला अशा खूप साऱ्या काय आहेत, गोष्टी आहेत ज्या की ट्रान्सपोर्ट होणं गरजेचं आहे. सो दीज आर द कंपोनंट्स प्रेझेंट वन साइड ऑफ द सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन and these things have to transferred at the another side of membrane. आता हे मेम्ब्रेन आहे आणि हे मेम्ब्रेन कसं आहे, सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. आता सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय, तर काहीच गोष्टी म्हणजे कोणत्या गोष्टी ज्यांची साईज ही त्या मेम्ब्रेनमधनं इझिली पास होण्याची आहे. आयनिक कॉन्सन्ट्रेशन त्याचं पास होण्यासाठी ते अलाउ करतं. अशा गोष्टी काय होतील, त्या मेम्ब्रेनच्या अक्रॉस ट्रान्सफर होतील. सो मग पहिली याची मेथड आहे डिफ्युजन नावाची. सो डिफ्युजन इज अ सिम्पल टाईप ऑफ ट्रान्सपोर्ट. या डिफ्युजनमध्ये कुठलीही एनर्जी लागत नाही, म्हणजेच हे कसं आहे, पॅसिव्ह नावाचं ट्रान्सपोर्ट आहे. इट इज टाईप ऑफ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हटलं की त्या गोष्टी ट्रान्सफर करण्यासाठी एनर्जी लावायला लागते, त्याला आपल्याला पुश करायला लागतं. आणि मग इथं कोणती एनर्जी लावायला लागते, तर इथं ही सेलमध्ये जी एनर्जी असते तिला आपण ATP म्हणतो. त्या ATP नावाची एनर्जी आपल्याला तिथं काय यूज करायला लागते आणि मग त्या गोष्टी मेम्ब्रेनच्या अक्रॉस काय होतील, मूव्ह होतील. पण या डिफ्युजनमध्ये गोष्टी सिम्पली फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन काय होतील, मूव्ह होतील. सो या मुवमेंटला आपण डिफ्युजन असं म्हणतो. मग मोस्टली गॅसेसमध्ये जे होणारं असतं ते काय असतं, डिफ्युजन असतं. सो याचं सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला देतो. जर वर्गात आपण एका कोपऱ्यामध्ये अत्तराची कुपी उघडली किंवा अत्तराची बॉटल उघडली तर थोड्या वेळाने त्या अत्तराचा सेंट पूर्ण वर्गामध्ये पसरतो. किंवा सिम्पली अगरबत्ती एका कोपऱ्यात लावली तर थोड्या वेळाने पूर्ण वर्गभर त्याचं काय होतं, तो सुवास पसरला जातो. दिस इज काइंड ऑफ डिफ्युजन, है ना. हवेच्या माध्यमातनं तो जो काही सेंट आहे, तो जो काही ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे जो सेंट प्रोड्यूस करतो, तो काय होतो, मूव्ह होतो अलॉंग विथ एअर. दिस इज नोन ॲज डिफ्युजन. मग कुठं जातं हे, तर हाच जो काही ट्रान्सफर होणारा घटक आहे तो जास्त कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे जिथं अगरबत्ती लावली आहे तिथं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे आणि तिथून हळूहळू हे सगळीकडं पसरलं जातं. इट इज नोन ॲज डिफ्युजन. मग या डिफ्युजन नावाच्या प्रोसेसमध्ये सिम्पली थिंग्स कॅन बी मूव्ह फ्रॉम और ट्रान्सफर फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन इन द सेल, है ना. कारण आपण हे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या अक्रॉस बघतोय. प्लाझ्मा मेम्ब्रेन कसं आहे, सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. सिलेक्टिव्हली परमिएबल आहे आणि या सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेनमधनं या गोष्टी हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन काय होतील, मूव्ह होतील. सो दिस टाईप ऑफ ट्रान्सफर इज नोन ॲज डिफ्युजन. एक्झाम्पल इज द बॉटल ऑफ सेंट
when we open it into one corner of classroom, that scent is spread all over the classroom. है ना, हे झालं त्याचं एक्झाम्पल. किंवा सिम्पली एका बीकरमध्ये पाणी घ्या आणि त्या बीकरमध्ये CuSO4 थोडंसं इथं ॲड करा, त्याचे क्रिस्टल्स ॲड करा आणि हे बीकर अर्ध पाण्याने भरून घ्या. आता हे जेव्हा तुम्ही क्रिस्टल्स ॲड कराल त्यावेळी ते एका कोपऱ्याला क्रिस्टल्स ठेवलेले असतील आणि जेव्हा आणखीन एक 10 मिनिटांनी तुम्ही बघाल तेव्हा हा जो काही ब्ल्यू कलरचे CuSO4चे क्रिस्टल्स आहेत ते हळूहळू काय होतील, विरघळायला सुरुवात होईल आणि ते विरघळताना त्यातनं निघणारा जो ब्ल्यू कलर आहे तो पाण्यामध्ये पूर्णतः पसरताना आपल्याला दिसेल आणि पुन्हा 15 मिनिटांनी बघाल तर पूर्ण पाणी ब्ल्यू कलरचं झालेलं दिसेल. सो दिस इज नोन ॲज डिफ्युजन, आहे की नाही. हायर कॉन्सन्ट्रेशन इथं कसं आहे, हे जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये आहे, क्रिस्टल फॉर्ममध्ये आहे आणि कॉन्सन्ट्रेशन याचं प्रमाण जास्त आहे आणि मग जास्त प्रमाणाकडून कमी प्रमाणाकडे ते काय होईल, मूव्ह होईल आणि याच पद्धतीला आपण डिफ्युजन असं म्हणतो. मग या डिफ्युजनचे सिग्निफिकन्स काय आहेत, तर त्या सेलच्या सायटोप्लाझममध्ये, मेम्ब्रेनच्या आतमध्ये, इनसाइड द सायटोप्लाझम मुवमेंट ऑफ कॉम्पोनंट्स इन अ युनिफॉर्म वे. सगळीकडं सारख्या पद्धतीनं काही घटक त्या सायटोप्लाझममध्ये काय केले जातील, स्प्रेड केले जातील. हे काय आहे, सिग्निफिकन्स आहे कशाचं, या डिफ्युजनचं. सोबतच आता हेच डिफ्युजन इज हॅपन इन सम ओडरीफेरस प्लांट्स. म्हणजे काय, ते काही सुगंध देणारी जी फुलं असतात, फॉर एक्झाम्पल मोगरा. आता या मोगऱ्यामध्ये काय होतं की तो मोगरा जिथं उमलला आहे तिथून दूरपर्यंत त्याचा सेंट पसरला जातो, त्याचा सुवास पसरला जातो. मग हे सुद्धा काय आहे, डिफ्युजनचा एक प्रकार आहे. इथं मोगरा फुलला आहे आणि त्याचा जो काही सेंट आहे तो सगळीकडे दरवळतो आहे. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ डिफ्युजन. आणि मग हा का दरवळतो, तो सेंट त्या पॉलिनेटर्सला अट्रॅक्ट करण्यासाठी असतो. दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ डिफ्युजन. आणि याच पद्धतीनं सेलमध्ये बऱ्याचशा गोष्टी काय केल्या जातात, ट्रान्सपोर्ट केल्या जातात अक्रॉस द मेम्ब्रेन. दुसरं महत्त्वाचं एक्झाम्पल, हे डिफ्युजन नावाची प्रोसेस युटिलाइज होते ती कुठं, आपल्या ब्लडमध्ये. बघा, ब्लडमध्ये 2 टाईपचं ब्लड आहे. एक ऑक्सिजन रिच ब्लड आहे जे आपल्या लंग्सकडून बॉडीकडे जातं, राईट. आणि दुसरं CO2 रिच ब्लड आहे जे आपल्या टिश्यूकडून लंग्सकडे येतं. आता इथं सुद्धा डिफ्युजन नावाची गोष्ट होते. बघा, डिफ्युजन कुठं होतं, तर जेव्हा लंग्समधलं ब्लड हे बॉडीकडं एक्सचेंज होतं, म्हणजे टिश्यूकडे जातं, त्यावेळी त्या ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामध्ये. ओके, तर ते आपण असं लिहूयात, कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 ओके इज हायर इन द ब्लड, ज्याला आपण ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतो. आणि ते किती आहे मग, 90 mmHg. ओके. आणि मग हे जे काही ब्लड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन आहे ते टिश्यूमध्ये काय असेल, कमी असेल. आणि मग हे कुठं, टिश्यूमध्ये बघा, हायर कॉन्सन्ट्रेशन इन द ब्लड. आणि हेच आता टिश्यूमध्ये म्हणजे सेल्समध्ये, टिश्यू ऑर सेल्समध्ये किती असेल, हे इथं 90 mmHg आहे तर इथं फक्त 20 mmHg असेल. किती आहे, 20 mmHg. मग हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ब्लड इज मूव्स टुवर्ड्स लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ब्लड. म्हणजेच आपल्या व्हेसल्समधून, ब्लड व्हेसल्समधून हे काय होईल, त्या टिश्यूमध्ये ट्रान्सफर होईल. दिस इज द एक्झाम्पल ऑफ डिफ्युजन, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आणि आता याच्या अगेन्स्ट CO2चं असेल. बघा, CO2चं प्रमाण इथं जास्त असेल, आहे की नाही. मग आपण इथं CO2 लिहूयात. CO2चं प्रमाण 70 mmHg. आणि आपल्या ब्लडमध्ये ते किती असेल, आता कमी असेल. हे कशातलं आहे, टिश्यूमधलं आहे. कारण CO2 युटिलाइज करून टिश्यू O2 युटिलाइज करून टिश्यू CO2 रिलीज करतात. आणि मग हे टिश्यूमध्ये CO2चं प्रमाण जास्त आहे, जे ब्लडमध्ये काय असेल, कमी आहे. इथं CO2 आहे तर ब्लडमध्ये किती आहे CO2चं प्रमाण, इथं 70 आहे तर इथं असतं 30 mmHg इन अ ब्लड. आणि म्हणून या हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन मुवमेंट ही घडून येते आणि हे डिफ्युजन नावाचा फेनोमेनॉन आपल्याला इथे यूज होताना दिसतो. ओके, सो दिस इज द डिफ्युजन. व्हेन
things move from or when components move across the membrane from higher concentration to lower concentration without utilizing energy. कुठलीही एनर्जी, कुठलाही फोर्स त्याच्यावरती अप्लाय करायची गरज नाही आहे. सिम्पली जास्त कॉन्सन्ट्रेशनकडून कमी कॉन्सन्ट्रेशनकडे या गोष्टी काय होतील, मूव्ह होतील. त्याला म्हणायचं डिफ्युजन. जसं की मोगरा एका ठिकाणी जर उमलला तर त्याच्या खूप साऱ्या आजूबाजूच्या जागेवरती त्याचा काय होतो, स्मेल दरवळतो. सो इट इज द एक्झाम्पल ऑफ डिफ्युजन. किंवा मग आपल्या बॉडीमधलं हे एक्झाम्पल आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन इज मोर इन द ब्लड, है ना, विच इज ट्रान्सफर्ड फ्रॉम लंग्स टू द टिश्यू. आणि टिश्यूमध्ये O2चं कॉन्सन्ट्रेशन कमी असणार आहे ऑब्व्हियसली, मग हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आणि त्याच पद्धतीनं CO2चं कॉन्सन्ट्रेशन टिश्यूमध्ये जास्त असेल आणि ब्लडमध्ये कमी असेल, त्यावेळी तो CO2 त्या टिश्यूकडून ब्लडकडं ट्रान्सफर केला जातो. दिस मेथड इज नोन ॲज डिफ्युजन. दिस इज द फर्स्ट मेथड ऑफ ट्रान्सफर और द substances transfer or move across the membrane is called diffusion.